पुण्यामध्ये भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये बलात्काराची घटना घडली आहे। ओळखीचा गैरफायदा घेत तरुणीवर अत्याचार झालाय। आरोपी सिद्धांत रणधीर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। 20 दिवसानंतर सुद्धा त्याला अटक नाहीये। सोशल मीडियातून आरोपी वारंवार धमकी देत आहे असा तरुणीचा आरोप आहे। आरोपीने मोबाईलवर अश्लील फोटो पाठवले असं तरुणीचं म्हणणं आहे। पीडित तरुणीला 21 फेब्रुवारीला आरोपीच्या मैत्रिणींनी मारहाण केली होती। घरी भेटायला बोलवायचा की बाहेर कोणी बघितल्यावर अजून चर्चा होतील आणि तू ये भेटायला, अजून फोटोज व्हायरल होतील आणि तो म्हटला घरी कोण एकटं नाहीये, आई पण आहे घरी आणि त्याच्या घरी आई पण असायची। तेव्हा घरी बोलून घेतल्यानंतर त्याने मला फोर्स करायला लागला की मला कोर्ट मॅरेज करायचं आहे, नाहीतर फोटोज डिलीट झाल्यानंतर तू मला सोडून जाशील। आणि त्याच्या घरचे पण मला फोर्स करत होते। तेव्हा मी त्याच्या घरच्या आईला सांगितलं की काकू मी लग्न नाही करू शकत त्याच्यासोबत, कारण की माझं वय खूप कमी आहे। तर की तो मला ब्लॅकमेल करतोय की जर लग्न नाही केलं तर मी तुला मारून टाकेल। पीडित महिला आहे, तिची जी FIR घेऊन गुन्ह्याचा तपास सुरू आहे। तिने दिलेल्या मोबाईलच्या जे आहेत मोबाईल नंबर त्यानुसार त्याचं तांत्रिक विश्लेषण करून आम्ही त्याचा पुढचा तपास सुरू आहे। यातील काही अडचणीमुळे मोबाईल बंद असल्यामुळे आम्हाला थोडीशी ती अडचण येत आहे, परंतु आणखी त्याचा तांत्रिक तपास करून आम्ही आरोपींपर्यंत निश्चितच जाणार आहोत आणि आरोपीला लवकरात लवकर अटक करू।